बोल, मराठीत बोल. महाराष्ट्रात राहतो तर मराठीत बोल. त्यांच्यानी काय मराठी भाषेला नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? लाजा वाटल्या पाहिजे. शिबिरं घेऊन आधी तुमच्या आजोबांनी काय केलेलं आहे हे तरी शिकवा. राजसाहेब ठाकरे सामना यांना स्वतःचं नाव बदलायला लावणार. जिची बुद्धी दिवाळखोरीत निघालेली आहे. खर तर चितळे कुटुंबाची दया येते की अशी कार्टी तुम्ही निपजलेली आहे. मला असं वाटतंय केतकी चितळ्याचं एकंदर भाषा पाहून की सध्या तिच्या गोळ्या संपलेल्या आहेत डोक्याच्या. त्या गोळ्या संपल्यामुळे ती आता पुन्हा एकदा बरायला लागली आणि त्यातून काल गटारी अमावस्या होती. कारवाई करण्याची गरज नाहीये. आम्ही शिवसेना काफी आहे तिच्यावरती कारवाई करायला, तिला ठोकायला, तिचा गाल लाल करायला. आम्ही काफी आहोत त्यासाठी. काही वर्षांपूर्वी 100% करणार. फक्त बाहेर यावं तिने. ज्या बिळात लपून ती रील तयार करते ना त्या बिळातनं फक्त बाहेर यावं. मग तिला दाखवू गाल कसा लाल करतात, तोंड कसं चालतं, हे सगळं आम्ही तिला व्यवस्थित दाखवू. ये आप अपनी इनसिक्योरिटी दिखा रहे हैं. मराठीत बोल, मराठी कसं येत नाही. अरे तो बोलेल नाही बोलणार. त्यांच्यानी काय मराठी भाषेला नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना. तुम्ही तुमची स्वतःची इन्सिक्युरिटी दाखवताय. त्यांना काय फरक पडतो? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. मला सामना हा जो न्यूजपेपर आहे, वृत्त ज्याला म्हणतो आपण, मराठीतच बोलायचं झालं तर वृत्तपत्र, सामना स्वतःचं नाव बदलणार का? राजसाहेब ठाकरे सामना यांना स्वतःचं नाव बदलायला लावणार का? राष्ट्रवादी सामना याला स्वतःचं नाव बदलायला लावणार का? कारण सामना हाही फारसी शब्द आहे. राजसाहेब तुम्ही एवढा शिबिर घेणार होतात. शिबिर घेतलंही असेल, मला माहिती नाही, मी फार फॉलो नाही करत. तिकडे एवढं तरी समजावा ना की तुमच्या आजोबांचा वाटा आहे संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी, स्थापन होण्यासाठी, निर्माण नाही स्थापना त्याची होण्यासाठी, महाराष्ट्राची स्थापना होण्यासाठी तुमच्या आजोबांचा किती मोठा वाटा आहे याविषयी तुम्ही सांगू शकत नाही तुमच्या कार्यकर्त्यांना. आणि किती सोपी तारीख आहे 1 मे 1960. असंही नाहीये की बाबा 67 हो या 62 हो या फिर ये टोटल नंबर है 1 मई 1960. ये भी पता नहीं है आपके कार्यकर्ताओं को. लाजा वाटल्या पाहिजेत. शिबिरं घेऊन आधी तुमच्या आजोबांनी काय केलेलं आहे हे तरी शिकवा. शिबिरं घेऊन तुमच्या कार्यकर्त्यांचे मराठी सुधारा. मराठी मराठी मराठी. मराठीत बोल, मराठीत बोल. महाराष्ट्रात राहतो तर मराठीत बोल. मराठीत. ट कुठून आला? ठ नको. ठस्यातला ठ किंवा ठशातला ठ नको. येईन की मराठी. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा वारसा चालवणारे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वतःच्या 3 भाषांवरती खूप चांगलं प्रभुत्व होतं. एक मराठी, इंग्रजी आणि हिंदी. बाळासाहेब ठाकरे मराठीत सुद्धा उत्तम बोलत होते, इंग्रजीत सुद्धा उत्तम बोलत होते आणि हिंदीत सुद्धा उत्तम बोलत होते. परंतु महाराष्ट्राची जी मातृभाषा आहे ती मराठी आहे आणि त्या मराठीसाठी वेळोवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलनं केली. मराठी भाषा वाचवण्यासाठी, मराठी माणसाला वाचवण्यासाठी शिवसेना कायम रस्त्यावरच्या लढाईमध्ये होती. आणि असं असताना केतकी चितळे जिची बुद्धी दिवाळखोरीत निघालेली आहे. खर तर चितळे कुटुंबाची दया येते की अशी कार्टी तुम्ही निपजलेली आहे की जी सतत काही ना काहीतरी मूर्खासारखी बरळत असते. खरं बघायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांची मुलं जरी इंग्रजी माध्यमामध्ये शिकली असली तरी त्यांचं मराठीबद्दलचं प्रेम कुठेही कमी झालेलं नाहीये. माननीय आदित्य ठाकरे हे स्वतः आमदार आहेत आणि जेव्हा सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची वेळ येते तेव्हा ते इंग्रजीत प्रश्न नाही विचारत, ते शुद्ध मराठीमध्येच प्रश्न विचारतात आणि शुद्ध मराठीमध्येच ते मुद्देसूदपणे बोलतात. याच्यामध्ये इंग्रजी माध्यमामध्ये शिकणं आणि मराठी भाषा बोलता येणं याचा कुठेही लांब पर्यंत विषय येत नाही. राहिला प्रश्न मराठी भाषेचा, तर मराठी भाषेचा अभिमान हा सगळ्यांनी बाळगलाच पाहिजे. मला असं वाटतंय केतकी चितळ्याचं एकंदर भाषा पाहून की सध्या तिच्या गोळ्या संपलेल्या आहेत डोक्याच्या. त्या गोळ्या संपल्यामुळे ती आता पुन्हा एकदा बरायला लागली आणि त्यातून काल गटारी अमावस्या होती. त्यामुळे
तिला एपिलेप्सी नावाचा एक मानसिक आजार आहे आणि त्याच्या ती गोळ्या खाते आणि या आजारामुळेच तिला आता काम मिळणं बंद झालेलं आहे. मग आता हाताला काम नाही, खिशात दमडा नाही, मग काहीतरी तर बोलणं पाहिजे ना टीआरपी साठी. मग या टीआरपीचा हा काल गटारी अमावस्या होती, मग तिला केतकीला काल गटारी बहुतेक जरा जास्त झाली आणि त्याच्यातनं ती काल वेगवेगळं बरंच काही काही बोललेली आहे. मराठी भाषेवर पण बोलली, माननीय राजसाहेब उद्धव ठाकरे यांच्यावरही बोलली, ती सामना मुखपत्रावरही बोलली. तिची पात्रता नाही या सगळ्या विषयांवरती बोलण्याची, तिची बुद्धिमत्ता दिवाळखोरीत निघालेली आहे, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. परंतु तिच्यावरती बोलण्याची खरं गरज नाही. सामना हा विषय आल्यामुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे केवळ आम्ही आज इथे बोलण्यासाठी उभे राहिले. सामना काय आहे हे तिने ज्या विचारसरणीतून येते ना, तिचे जे बॉस आहेत त्यांना विचारायचं सामना काय आहे. सामना नावातच जी ताकद आहे ना, कारण सामनाला जो आधार आहे, सामनाला जो विचार आहे तो वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आहे. सामनाचा जन्मदाता, सामनाचा विचार हा बाळासाहेबांचा आहे. सामना आत्ता ज्यांच्या ताब्यात आहे ते धडाधडीचे नेते, शिवसेनेचे बुलंद तोफ संजय राऊत साहेब आहेत. आणि सकाळी उठल्यावर जगातला कुठलाही फेमस पेपर असू द्या तो साईडला जात असेल, पण मराठीतला सामना हा पंतप्रधान कार्यालयापासून ते महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सगळ्यांना बघावाच लागतो, कारण त्याची ताकदच तेवढी आहे, त्याचा विचारच तेवढा आहे. त्यामुळे सामनावर बोलण्याची लायकी त्या केतकी चितळेची नाहीये. उगाच काहीतरी कोणीतरी तिला शिकवत असेल. मला तर असं वाटतंय हिंदी भाषिक विषय आता जो चालू आहे, बिहारचे इलेक्शन आहेत, याला धरून कुठंतरी हा विषय घेतलेला आहे तिने, त्यामुळे ती या पद्धतीने बरगळत आहे. पण हे पहिलं विधान नाही ना, यापूर्वी त्यांनी असं अनेकदा टीका केली. हे बघा, यांनी हे ठाकरेंवर का टीका करतात हे, जेणेकरून टीका करून यांना ठाकरेंना थांबवता येत नाहीये. ओके, पक्ष फोडून नेला, सगळं फोडून नेलं, यांना ठाकरेंना थांबवता येत नाही. त्यात मराठी विषयावर दोन ठाकरे एकत्र आले. तिला कोणतरी बोलायसाठी प्रवृत्त करताय? 100% ना. आता उदाहरण घ्या, सोलापूरकर घ्या, त्याच्या आधी तो नागपूरचा एक जण घ्या, ही चितळे घ्या, हे 5-6 जणच अशी महाराष्ट्रात अशी कशी वानगोळे जन्माला आल्यात की जी वानगोळे नेहमी मराठी भाषेवर, महाराष्ट्रातल्या महापुरुषांवर चुकीच्या पद्धतीने बोलतात, महाराष्ट्रातल्या नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने बोलतात. ह्यांना आता मध्ये ही चितळे शरद पवारांवर सुद्धा बोलली होती, शिवाजी महाराजांबद्दल बोलली होती. हिला कोणतरी बोलायला भाग पाडतंय, हे लक्षात घ्या. ही अशीच बोलत नाहीये. 100% यांच्या माग भाजप प्रणितच कोणतरी असणार ना, कारण की ह्यांना काय चाललंय आता महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा हिंदी भाषिक लोक आहेत. त्यामुळे मुंबईच्या इलेक्शन पाहता, पुण्यातल्या इलेक्शन पाहता, महानगरपालिकेच्या आणि आत्ताची बिहारची इलेक्शन पाहता, कुठेतरी हे समीकरण जुळवण्याचा यांचा प्रयत्न आहे. तसं काही होणार नाही. सर्वात महत्वाचा विषय हे जे म्हणतात ना, ठाकरेंची मुलं तिथे शिकली, मग काय महाराष्ट्रातल्या मुलांनी हिंदी इंग्लिशमध्ये शिक्षण घ्यायचं नाही का? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे, ज्याचं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो शिकतो तो समोरच्याला व्यवस्थित घेऊ शकतो. शिकलाच नाही तर तो इथंच बसणार का ढोल वाजवत, इथं नाचत गात बसत? म्हणजे बहुजनांनी शिकायचंच नाही का? आणि यांची मुलांनी शिकायचं, अमेरिकेत, लंडन, इकडे स्थायिक व्हायचं, कॅनडात, तिथं पैसे कमवायचे, आणि बहुजनांच्या मुलांनी इथं बसायचे. हा जो काही वृत्ती चालू आहे ना, ही भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी पण मान्य आपल्या संत महंतांवर पण यांनी त्रास दिलेला आहे. या लोकांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना यांचा त्रास झालेला आहे, ज्ञानेश्वर माऊलींना यांचा त्रास झालेला आहे, अनेक संतांना त्रास झालाय, छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्रास दिलेला आहे अशा लोकांनी. त्यामुळं आम्ही काय करायचं हे यांनी शिकवायचं नाही. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही पुढे जाणार आहोत. आणि ठाकरेंनी कुठेही शिक्षण घेतलं ना, ते मराठीचं प्रेम कमी नाही होणार. यांच्यासारखं एक खायचं इथं आणि द्यायचं दुसरीकडे हा प्रकार कधी शिवसैनिक करणार नाही. शिवसैनिक हा मराठीसाठी पहिल्यापासून आग्रही आहे आणि आजही राहणार.